नमस्कार श्रोते हो, मी समृद्धी सावंजी, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी आज या वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडते युवकांचं प्रेरणास्थान पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब। खरं तर माझं मन आज खूप उचंबळून आलं आहे, कारण माझ्यासारख्या इवल्याशा पंथीला आज प्रत्यक्षात सूर्याविषयी बोलायचं आहे। महात्मा फुलेंची एक उक्ती आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले। याच फुलेंच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीवर पथावर न्यायचं कार्य केलं आणि या सर्व कार्यामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात अग्रगण्य जर कोणतं नाव असेल तर ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब। मग महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यात स्वतः जाऊन आपल्या कार्याची ओळख निर्माण केली आणि प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचा असा एक कार्यकर्ता निर्माण केला। म्हणजेच महाराष्ट्राचं जे एक सूत्र आहे, चांद्यापासून ते बांध्यापर्यंत ह्या सूत्राला महाराष्ट्रात गुंतवून ठेवण्याचं कार्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं आणि म्हणूनच मला वाटतं की युवकांचं प्रेरणास्थान हे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। मग महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला आणि या सर्व गोष्टींचा जर विचार करायचा झाला तर शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आपण विचार केला तर महाराष्ट्राचा एकमेव नेता की ज्यांचं नाव आजही अग्रेसर आहे तर ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। मग आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात त्यांचं एखादं वाक्य बोललेलं जर सोशल मीडियावर इतकं व्हायरल होत असेल तर आम्हाला समजून येतं की जनमानसात असलेलं त्यांचं स्थान हे अबाधित आहे आणि त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही आणि म्हणूनच ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत। महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचे मानसपुत्र मानले जातात ते म्हणजे शरद पवार साहेब। मग महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व जर सिद्ध करायचं असेल तर महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, कला, सहकार, क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य आणि उत्तुंग कामगिरी करणारं जर नाव कोणाचं असेल तर ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांचं आहे आणि हेच आमच्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे आणि म्हणून पवार साहेब हे युवकांचं उदाहरण आहेत। मग आम्ही ज्यावेळेस साहेबांचा विचार करायला लागतो तेव्हा साताऱ्याची सभा आम्हाला आठवते। भर पावसात साहेब भिजत होते आणि त्यावेळी काही लोकांनी म्हटलं की पावसात भिजून काही मतं पडत नाहीत, पण ज्याप्रमाणे एका नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर आजच्या तरुण पिढीचा पावसाचा आदर्श काही वेगळाच आहे। प्रियसीच्या प्रेमात पावसात भिजणारे हे तरुण पावसाला प्रेमाची उपमा देतात, पण स्वतःच्या मातीवर प्रेम करायला शिकवणारा असा द्रष्टा नेता म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि म्हणूनच मला वाटतं की ती युवकांचे प्रेरणास्थान आहेत। मग शरदचंद्रजी पवार साहेब हे युवकांचे प्रेरणास्थान का आहेत तर ते त्यांच्या या वाक्यात म्हणतात, माझं वय जरी जास्त झालं असलं तरी माझ्यात अजून काम करायची जिद्द आहे, माझ्यात ती चिकाटी आहे आणि माझ्या महाराष्ट्राला मला पुढे घेऊन जायचं आहे, म्हणूनच मी मरेपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या महाराष्ट्रासाठी काम करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, साहेबांचा कार्याचा उल्लेख हा शब्दात होणार नाही याची जाणीव